म्हणून काय घेऊन बस बाई किती जोरात सुपारी बघा. ती म्हटली पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन. रामनानं सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्याकरताही नवरा म्हणून काहीतरी असेलच ना. कुठेतरी तुमचा अभ्यास कमी पडतो. त्या ब्राह्मणाला असा राग आला. त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटले बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. म्हणून जरा आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसाचं ऐकत जा. बघा एका गावामध्ये एक सुनबाई रोज सकाळी उठली का आपल्या सासूला घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बाईचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला. तो म्हटला बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय. तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. अहो तुम्ही कितीला सासूला त्रास देता. ती म्हटली दादा मी सासूला त्रास वगैरे देत नाही, मी व्यायाम करते व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का. ती म्हटली दादा खरं सांगू का मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे. मी सकाळी उठले का मी टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय सास को अंदर ले लो सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात सासूला आत घ्या आणि बाहेर काढा. ते बाबांनो ते म्हणतात श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील. म्हणून जीवनामध्ये आपल्याला कळत नाही ना जरा दुसऱ्याला विचारा जेणेकरून आपल्या जीवाचं कल्याण होईल. आज देवीनं कुठला कलर घातलाय, कुठला निळा घातलाय. हा बघा सगळ्या माझ्या माता भगिनी कशा निळ्या निळ्या दिसताय. मी एकटीच फक्त लाल व्हाईट. मला सांगितलं असतं तर मी पण घातली असती ना. माझ्याकडे होती पण ती जुनी होती. तुम्ही म्हटले असतं काय बाई जुनी साडी घालून आली असो. म्हणून बघा जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची आहे, भाव फार महत्वाचा आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात अंबे जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे. बघा आज नवनाथ भाऊनी त्यांच्या पठारे परिवाराने इतका मोठा हा गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता 7 हा 9 दिवसाचा सप्ताह म्हणजे तिच्या नावाचा गोंधळच आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात प्रत्येकानं जागलं पाहिजे. नवरात्र उत्सवात तुम्ही जागलं पाहिजे, गणपतीत तुम्ही जागलं पाहिजे. का देव जर 9-10 दिवस आपल्याकरता येतोय आपण त्याच्याकरता जागलं पाहिजे. कीर्तन संपलं कार्यकर्ते पळत आले म्हटले ताई तुम्ही म्हटलं ना जागलं पाहिजे. आम्ही पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागतो. म्हटलं जागून तुम्ही केलं काय. पुरुष लोक म्हटले हा कळलं का तुम्हाला काय म्हणतात त्या खेळतात वाटतं नाही ना. पण ते जर तुम्ही खेळलात त्या जागरणाला अर्थ नाही. प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात तुम्ही जागा पण कुठपर्यंत. आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा रे बाईनो जागा रे भाईनो जागा कुठपर्यंत जागा. जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत जागून घ्या आणि एकदा का काळ उठला की तुम्हाला मला कायमचं झोपावं लागणार. म्हणून संत महात्मे म्हणतात बाबांनो तुम्ही जागून घ्या. मग आमचे संत महात्मे म्हणतात तुम्ही तिच्या नावाचा जागर करा, तुम्ही तिच्या नावाचा गोंधळ करा. का तर संत महात्मे म्हणतात ती देवी माता या जगामध्ये फक्त केवळ आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये आलेली आहे. आपल्याला तिच्या नावाचा जागर करायचा आहे आणि आपल्याला तिच्या नावाचा गोंधळ करायचा आहे. मग संत महात्मे म्हणतात आता ज्या अंबेचा जगदंबेचा आपण जागरण गोंधळ करणार आहोत
साधकांनी नाथ बाबांना प्रश्न केला, तुम्ही आम्हाला तिच्या नावाचा जागरण गोंधळ करण्याचा आग्रह करताय, तुम्ही तिच्या नावाचा जागरण गोंधळ केला का? नाथ बाबा म्हणतात, आम्हीही तिच्या नावाचा गोंधळ घातला. अरे आम्हीच काय, ज्या ज्या ऋषी मुनींनी अनेक हजारो वर्ष तपश्चर्या केली, अशा मोठ्या मोठ्या ऋषी मुनीने देखील तिच्या नावाचा गोंधळ घातला. अभंगाचे दुसरे चरण. सुख डोंगरी यास सुख व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. नाथ बाबा म्हणतात, अरे तिच्या नावाचा गोंधळ आमच्या सारख्या संतांनीच काय, पण व्यासांनी घातला, वसिष्ठांनी घातला, शुकाचार्यांनी घातला. माझ्या व्यास मुनींनी भक्ती पुराणाची रचना केली. 18 पुराणे तयार झाल्यानंतर व्यासांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. वसिष्ठ मुनींनी सुद्धा प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर वसिष्ठांचा जीवनातला कायमचा गोंधळ संपला. आणि शुकाचार्यांनी परीक्षित राजाला गंगेच्या किनाऱ्यावर भागवत सांगितलं. तेव्हापासून ते देवाचे आवडते झाले. तेही प्राणाहुनी परवते मज आवडती निरोते, ते भक्ती चरित्रा ते प्रशंसती. म्हणून देवा, तुझ्या नावाच्या कथा ऐकणं, तुझ्या नावाचं गुणगान जे भक्त करतात ना, ते भक्त माझ्या देवाला त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय, त्याच्या नावाचं नामचिंतन करायचं. म्हणून संत महात्मे म्हणतात की द्वैत भाव विसरोनी बळी. देवा, तू तुझ्या मनात, भक्ताच्या मनातला द्वैत भाव सुद्धा घालवला. फार सुंदर उदाहरण आहे बघा. एका गावात तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. तुकोबारायांनी कीर्तना करता अभंग घेतला होता, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी आणि व्याघ्रहीन खाती सर्पतया. माणसाचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल, तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कुणी नाही. हे कीर्तन गावातले 4-5 टवाळखोर ऐकत होते. त्यांनी ठरवलं, तुकाराम महाराज म्हणतात ना, चित्त शुद्ध असेल तर कुणी खाऊ शकत नाही. त्यांच्या गावामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीला उतरण्याकरता काही पायऱ्या होत्या आणि त्या विहिरीतून रोज रात्री 12 वाजता एक राक्षस वरती यायचा. त्याच्यामुळे 12 वाजायच्या अगोदर गावातले सगळे लोक झोपून घ्यायचे. नेमकं तुकोबारायांचं 9 ते 11चं कीर्तन संपलं. कीर्तन संपलं, तुकोबाराय म्हटले, मला जरा पाणी द्या. ते 4-5 टवाळखोर पुढे आले आणि सांगितलं, महाराज कसं आहे ना, आमच्या गावामध्ये 4-5 दिवसापूर्वी एक आजी वारली. आमच्या गावामध्ये सगळे एकाच आडनावाचे लोक आहेत आणि तुमच्यासारख्या संताला आमच्या घरातलं पाणी देणं हे महापाप आहे. त्यापेक्षा तुम्ही असं करा, गावच्या बाहेर एक विहीर आहे, त्या उतरायला पायऱ्या आहेत, तिकडे चला आणि विहिरीचं थंडगार पाणी प्या आणि मग तुमच्या देहूला जा. आता त्यांना तुकोबारायांना पाणी नव्हतं पाजायचं, तुकोबारायांची परीक्षा घ्यायची. आता 12 वाजता तो राक्षस वरती येणार ना, बरोबर 12च्या सुमारास ते 4 जण तुकोबारायांना घेऊन त्या विहिरीकडे गेले. विहिरीच्या जवळ गेले. 12ला 2 मिनिटं कमी होते. त्या 4घांनी सांगितलं, महाराज त्या तिकडे विहीर आहे, पायऱ्या आहेत, उतरा, पाणी पिऊन या, आम्ही इथेच थांबतो. 4 जण लपून बसले.
तुकोबाराय त्या विहिरीच्या पायऱ्या उतरू लागले. अर्ध्यापर्यंत गेले. बरोबर 12 वाजले. तुकोबारायांची त्या राक्षसाची गाठ अर्ध्या पायऱ्यांवर पडली. तुकोबारायांच्या तोंडातून शब्द आले, पांडुरंगा, अरे माझ्याकरता तू कशाला पाणी घेऊन आला? अरे मी येतोच होतो ना. हे वाक्य ऐकल्या बरोबर चौघेच्या चौघे जण पळून गेले. त्या दिवशी त्यांना कळालं, तुकोबाराय म्हटले ना, चित्त शुद्ध करी शत्रुमित्र होसी, व्याघ्रहीन खाती सर्पतया.